Now students, we will learn physical properties of halogen derivatives, physical properties. Now here we think that the physical properties of alkyl halide and alkane may be same because the parent we think like such that आपल्याला असं वाटेल की अल्केन आणि अल्किल हलाइड यांची फिजिकल प्रॉपर्टीज एकमेकाची सारखी असतील, पण तसं नाही. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हलाइड and physical properties of alkane are different. Both of the physical properties of both these are different. Why this is? Because due to presence of this halogen atom, this is more electronegative. Due to this property of electronegativity of this halogen atom and due to size of this halogen atom, the boiling point of Rx is different from RH means alkane. So the physical properties of alkane and alkyl halide are different from each other. Now we will see the different physical properties of alkyl halide step by step. Now first we will see nature of intermolecular process. In alkyl halide आपण alkyl halide असे लिहू शकतो Rx म्हणजे alkyl halide. या अल्किल हलाइड मध्ये हा जो X आहे हा हॅलोजन आहे. हॅलोजन आर मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स फ्रॉम पिरियोडिक टेबल. यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होत जाते फ्लोरीन टू आयोडीन. म्हणजे फ्लोरीन हा सर्वात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह, त्यानंतर क्लोरीन, त्याच्यानंतर ब्रोमीन आणि त्याच्यानंतर आयोडीन. आता हा X मध्ये काय यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे कंपॅरेटिव्हली कार्बन, मी इथे पुन्हा एक एक्झाम्पल घेतो पहा, CH3X घेऊ. तर CH3X मध्ये ह्या X ची आणि कार्बनची या दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स हा दोघांमध्ये जास्त आहे. याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे आणि ह्या कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी आहे. त्यामुळे काय होतो, हा कार्बन आणि X मधला जो बॉन्ड आहे हा मी अशा प्रकारे लिहितो CX बॉन्ड. इकडे CH3 लिहूया. हा CH बॉन्ड मध्ये जो बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, जो एक कार्बन ने शेअर केला आणि एक या X ने शेअर केला. X म्हणजे चारीपैकी कोणी असू द्या, हे काय करणार, याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे हा बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय होणार, हा थोडासा या मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम वाल्याकडे शिफ्ट होणार. शिफ्ट झाल्यामुळे काय होतं की ह्या X वर म्हणजे हॅलोजनवर इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होणार, वाढणार. इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होणार, वाढणार. इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली म्हणजे ह्यावरचा निगेटिव्ह चार्जची इंटेन्सिटी वाढणार. इंटेन्सिटी वाढणार म्हणजे निगेटिव्ह चार्ज वाढणार म्हणून ह्या X वर काय करायचं, डेल्टा निगेटिव्ह असा चार्ज डेव्हलप होतो. हा बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कंप्लीट शिफ्ट होत नाही. जसे NaCl मध्ये Na कडून एक इलेक्ट्रॉन कंप्लीट Cl कडे डोनेट केला जातो, तसे इथं डोनेट होत नाही. हा बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्या X कडे शिफ्ट होतो. शिफ्ट झाल्यामुळे काय होणार, याच्यावर मायनस डेल्टा चार्ज येईल आणि ऑटोमॅटिकली कार्बनवर काय येणार, डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज येणार. तर कार्बनवर डेल्टा, पण हे मी इथे लिहितो, कार्बनवर येणार डेल्टा पॉझिटिव्ह आणि X वर येणार डेल्टा निगेटिव्ह. इथं सोपं जाईल आपल्याला लिहायला. अल्किल ग्रुपच्या कार्बनकडे येणार डेल्टा पॉझिटिव्ह आणि हॅलाइडच्या कडे जाणार डेल्टा निगेटिव्ह. म्हणजे द बॉन्ड इन बिटवीन Rx or the bond in between C and X in alkyl halide is polar. Here why we call it as a polar? Because here two poles are formed. One is positive pole, one is positive pole and another is negative pole. May it is partial but it created two poles. So the bond in alkyl halide, the CH bond is a polar bond. How it is? It is a polar bond. Why this polarity is developed? Due to presence of X, which is more electronegative than carbon. We will see bond strength, how it is. Suppose we have compared the alkyl halide Rx and CH. Instead of CH we may write RH
अल्केन अँड अल्किल हलाइड. समजा जर आपण सारखा अल्किल हलाइड आणि सारखा जर अल्केन घेतला तर ह्या दोघांपैकी बॉन्ड स्ट्रेंथ असते. आपण आता अल्किल हलाइडची बॉन्ड स्ट्रेंथ पाहूया फक्त अल्किल हलाइडच्या बाबतीत. तर इथं काय होईल मित्रांनो, अल्किल हलाइड समजा जर आपण अल्किल हलाइड सारख्या कार्बन ॲटमला जर अल्किल हलाइड घेतला म्हणजे CH3Cl, पुन्हा दुसरा घेतला CH3Br, CH3I आणि CH3 इकडे घेतो मी CH3F जर घेतला तर ह्यामध्ये बॉन्ड स्ट्रेंथ म्हणजे C आणि X मधला बॉन्ड स्ट्रेंथ कोणामध्ये जास्त असेल. तर आता बॉन्ड स्ट्रेंथ डिपेंड्स अपॉन बॉन्ड लेंथ अँड साइज ऑफ हॅलोजन एटम. साइज ऑफ हॅलोजन एटम डिसाइड बॉन्ड स्ट्रेंथ इन अल्किल हलाइड. दिस इज द मेजर पार्ट. आता काय होणार, ज्या हॅलोजनची साइज जास्त असेल, साइज मोठी असेल, समजा Cl, Br, I आणि F घेतला, ह्यामध्ये जर साइज जास्त असेल, मॉलिक्युलर वेट किंवा मॉलिक्युलर साइज आपण म्हणू, इफ द मॉलिक्युलर साइज ऑफ हॅलोजन इन्क्रीजेस बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीजेस. व्हॉट हॅपन्स हियर, म्हणजे Cl साइज वाढत गेली. ह्या एक्झाम्पल मध्ये पहा, F पेक्षा Cl ची मॉलिक्युलर साइज किंवा ॲटॉमिक साइज ही जास्त आहे, त्यापेक्षा Br ची जास्त आहे, त्यापेक्षा आयोडीन ची जास्त आहे. म्हणजे काय होणार, ह्या C आणि Cl मधला हा जो बॉन्ड आहे, ह्या बॉन्ड स्ट्रेंथ, ह्या बॉन्ड स्ट्रेंथ, हा बॉन्ड स्ट्रेंथ आणि हा बॉन्ड स्ट्रेंथ इथून इकडे डिक्रीज होत जाणार. म्हणजे CH3F पासून CH3Cl ची बॉन्ड स्ट्रेंथ कमी असेल, याच्यापेक्षा इथं कमी असेल, याच्यापेक्षा इथं कमी असेल. आता हे का कमी असेल, मी एक सिंपलच तुम्हाला समजायसारखं उदाहरण देतो. हे लॉजिकली आपल्याला केमिकली आपल्याला एक्सप्लेन करता येत नाही, पण आपल्याला समजण्यासाठी सांगतो फक्त. समजा एखादी छोटीशी स्टिक आहे, ते स्टिक आहे आणि त्या स्टिकवर दोन्ही साईडला आपण दोन वजन लावले, दोन वजन लावले आणि त्याला सेंटरला जर आपण असं धरलं मध्यंतरी, ती स्टिक घेतली, त्याला इकडच्या साईडला एक वजन लावला आणि इकडच्या साईडला एक वजन लावला. समजा इकडचा फिक्स आहे आणि इकडचा वजन आपण काय करूया, हा असा मोठा, पुन्हा याच्यापेक्षा मोठा, पुन्हा याच्यापेक्षा मोठा असा आपण कन्सिडर करूया. हे इकडचं सेम घेऊ. समजा हा CH3 असेल, हा CH3, हा कार्बन वाला आणि हा X वाला, हा कार्बन सेम आहे आणि हा साइज वाढत गेला. आणि इमॅजिन करा, इट इज नॉट अ परफेक्ट, वी कॅन से सायंटिफिकली दिस इज नॉट अ परफेक्ट, जस्ट फॉर अंडरस्टँडिंग. काय असेल, समजा सेंटरला, या गाडीच्या सेंटरला सगळ्यांना धरला आपण, इथे सेंटरला पकडलं आणि तुम्ही त्याला काय करा, थोडुसा असं तोडायचा प्रयत्न करा. तर समजा दोन्हीकडे हा थोडासा छोटा करतो बोला मी, या ठिकाणी काय होणार, हा ब्रेक व्हायला, तर तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल, हा लवकर ब्रेक होणार का, हा लवकर ब्रेक होणार का, हा लवकर ब्रेक होणार का, हा लवकर ब्रेक होणार. तर काय होणार, ही गाडी सर्वात उशिरा ब्रेक होईल आणि सर्वात लवकर हा ब्रेक होणार की ज्याच्या साईडला एकीकडे जास्त वजनाचा आहे आणि दुसऱ्याकडे कमी वजनाचा आहे. तर वजनामुळे काय होणार, ती गाडी ऑटोमॅटिकली लवकर ब्रेक होणार. कोणती, की ह्या 4 नंबर मध्ये, त्याच्यापेक्षा कमी ह्या 3 नंबर मध्ये आणि त्याच्यापेक्षा कमी ह्या 2 नंबर मध्ये आणि त्याच्यानंतर ह्या 1 नंबर मध्ये, अशा रीतीने होईल मित्रांनो. कसं तो कन्सेप्ट इझिली तिथे लागू होईल असं नाही, फक्त आपल्या अंडरस्टँडिंग साठी सांगतो. आता मीन्स व्हॉट हियर, आय विल एक्सप्लेन लॅटर ऑन व्हाय दिस इज. हे का होईल, ॲटॉमिक साइज जर वाढत गेली किंवा मॉलिक्युलर साइज जर वाढत गेली तर का त्याचा बॉन्ड स्ट्रेंथ कमी होत जाईल, मी ते एक्सप्लेन करून सांगेन, पण समजण्यासाठी हे सांगितलं. पुन्हा दुसरा एक भाग सांगतो. समजा बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस, बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस, बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीजेस, हे आपण आकडेवारीला पाहिलेलं आहे. इथं काय होणार, समजा ह्या कार्बन सोबतही जर आपण अगोदर Cl घेतला, हा F घेतला, त्याच्यानंतर Br, त्याच्यानंतर I जर घेतलो, समजा जर साइज वाढत गेली तर यांच्यामधला बॉन्ड लेंथ ही सुद्धा वाढत जाते, बॉन्ड लेंथ वाढत जाते, एकापेक्षा जास्त, पुन्हा त्याच्यापेक्षा जास्त बॉन्ड लेंथ वाढणार. बॉन्ड लेंथ वाढल्यानंतर आपल्याला माहिती आहे, एक बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस, बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीजेस. मी एक सिंपल पुन्हा यासारखंच व्यवहारातलं उदाहरण तुम्हाला सांगतो की छोटी काडी घ्या
आणि त्याला जर मधून तोडा किंवा एखादी लांब काडी घ्या आणि मधून तोडायचा प्रयत्न करा. तेवढ्याच जाडीची, सेम जाडीची काडी घ्यायची, छोटी काडी घ्यायची आणि लांब काडी घ्यायची. छोट्या काडीला तोडायचा प्रयत्न करा आणि मोठ्या काडीला तोडायचा प्रयत्न करा. तर कोणती लवकर तुटणार? जी लांब आहे ती लवकर तुटणार. म्हणजे समजा हेच आपण बॉन्डच्या ऐवजी आपण याला छोटीशी काड्या समजूया. तर काय होणार? म्हणजे बॉन्ड लेंथ जितकी जास्त झाली तो ब्रेक करायला आपल्याला तेवढंच इझी होईल. मोठ्या काडीला तोडायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही किंवा जास्त एनर्जी लागणार नाही. त्याचप्रमाणे म्हणजे आपण यावर इथे या एक्झाम्पल प्रमाणे इथे एवढंच समजू शकतो. आपला व्यवहारातला एक्झाम्पल दिलेला आहे, हा काय सायंटिफिक एक्झाम्पल नाही. पण ह्यामुळे एक लक्षात येईल की तुम्हाला की जर समजा बॉन्ड लेंथ किंवा डिस्टन्स बिटवीन टू ॲटम इन्क्रीजेस, बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस आणि बॉन्ड लेंथ जर इन्क्रीज झाली तर बॉन्ड स्ट्रेंथ कमी होते, कारण तो बॉन्ड इझिली ब्रेक होतो. त्याप्रमाणे काय होणार? ब्रेक होणार. म्हणजे समजा इथे आपण जर बल्कियर ग्रुप अटॅच केला म्हणजे मॉलिक्युलर साइज वाढली. एक भाग आहे जो आपल्याला माहित आहे, इफ मॉलिक्युलर साइज इन्क्रीजेस बॉन्ड लेंथ आल्सो इन्क्रीजेस. मीन्स बॉन्ड लेंथ इन्क्रीजेस, bond strength decreases. Means here what happened? The bond strength or the energy required to break the bond in this example is more than this and this and this. So here means what? Energy required to break the CF bond is higher than CCl, CBr and Cr in the compound which contains same number of carbon atoms. Now, I am explaining the scientific reason why if the molecular size increases, bond strength decreases. I will explain here. Look to this point. What happened in these both of the atom? In these both atom, overlapping orbitals are p. दोन्ही मध्ये कार्बन आणि Cl मध्ये जो बॉन्ड तयार झाला, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला, हा कोव्हॅलेंट बॉन्ड कसा तयार झाला? C चा p ऑर्बिटल आणि कार्बनचा p ऑर्बिटल आणि Cl चा p ऑर्बिटल एकमेकांवर ओव्हरलॅप झाले. इतकं तर आपल्याला माहित आहे. आपण 11वी ला पाहिलेला हायब्रिडायझेशन नावाचा चॅप्टर, त्याच्यामध्ये कार्बनचा p ऑर्बिटल आणि सपोज हा माझा उजवा हात कार्बन आणि हा Cl, ह्या दोघांचे p ऑर्बिटल एकमेकांवर ओव्हरलॅप झाले आणि आपल्याला काय मिळाला? Cl बॉन्ड मिळाला त्या क्लोरोमिथेन मधला. मग p ऑर्बिटल एकमेकांवर ओव्हरलॅप झाले. जितकी जास्त ओव्हरलॅपिंग असेल तितका बॉन्ड स्ट्रेंथ जास्त असेल. एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग डिसाइड्स बॉन्ड स्ट्रेंथ. हे मी आपण व्हीबीटी मध्ये पाहिलेलं याच्या अगोदरच. मग आता बॉन्ड स्ट्रेंथ वाढेल. पण इथं काय होते? समजा आता म्हणजे ह्या दोन्ही अर्थाकडे लक्ष द्या. समजा जर आता p ऑर्बिटल त्याची मॉलिक्युलर साइज ही जास्त आहे, तो p ऑर्बिटल म्हणजे तो काय होणार? डिफ्यूज्ड होणार, असा दूर पर्यंत पसरणार. म्हणजे काय होईल? सपोज हा कार्बनचा p ऑर्बिटल असेल, मी एकच लूप काढतो p ऑर्बिटलचा, इकडचे दुसरे काढत नाही का, आणि हा x चा असेल, x मध्ये क्लोरीनच्या म्हणजे आपण इथं क्लोरीन घेऊ, क्लोरीनचा p ऑर्बिटलचा लूप, ह्याची मॉलिक्युलर साइज जास्त असल्यामुळे हा काय होणार? याचा p ऑर्बिटलची साइज काय असेल? जास्त असेल. पुन्हा p ऑर्बिटलची काय साइज जास्त असेल का? तर p ऑर्बिटल्स त्याचा ॲटॉमिक साइज जास्त आहे म्हणजे शेवट, आणि ॲटॉमिक नंबर सुद्धा जास्त आहे म्हणजे शेवटचा ऑर्बिटल्स एक्सेट्रा एक्सेट्रा काही घेते. ॲटॉमिक साइज काय होणार? जास्त मोठी थोडी असल्यावर डिफ्युज्ड होणार. डिफ्युज्ड म्हणजे असे पसरलेली असेल. आलं लक्षात? आता हे माझी बॉडी आहे p ऑर्बिटल समजा, आणि हा समजूया कार्बनचा p ऑर्बिटल. हा एकमेकांवर जेव्हा ओव्हरलॅप करेल तेव्हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी अशी स्प्रेड झालेली आहे याची, कोणाची? क्लोरीनची. म्हणजे आणि हा याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी ए ऑर्बिटल्स अशी एकमेकांच्या जवळ आल्याच्या नंतर एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग ही काय होणार? कमी होणार. मॉलिक्युलर साइज वाढली पण एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग कमी झाली, ही कार्बनची. आणि हा हॅलोजन, क्लोरीन घ्या, ब्रोमीन घ्या, त्याच्यानंतर आयोडीन घ्या. आयोडीन खूप मोठा होणार असं मला आता याच्यापेक्षा जास्त बोट ताणता येणार नाहीत माझे. हे समजा क्लोरीनचा असेल, हे ब्रोमीनचा असेल इतकी साइज, आणि हा आयोडीनचा समजूया आपण. म्हणजे काय होणार? हा p ऑर्बिटल डिफ्यूज झाल्यामुळे, पसरल्यामुळे खूप मोठा, ह्याच्या एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग ही कमी होणार. समजा जर हा क्लोरीन असेल आणि हा कार्बन असेल, एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग काय झाली? जास्त झाली. असा हा घट्ट, असा प्रेशर करून बघा, हा घट्ट पडेल. आता जास्त झाला, हा घट्ट करून बघा, असा हा ब्रेक होऊन जाईल. त्याच्यापेक्षा जास्त असा ब्रेक होऊन जाईल. म्हणजे एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग काय होणार? डिक्रीज होणार ड्यू टू
diffusion of p orbital in halogens. Due to diffusion of p orbitals in halogen, what happens? Extent of overlapping decreases. So if the extent of overlapping decreases, bond strength also decreases. Means we may say here, if the bond strength, we can't say if here, bond strength from fluorine to chlorine to bromine to iodine decreases. Here we have studied nature of intermolecular forces. Now we will see boiling point in alkyl halide. Boiling point of alkyl halide corresponding to alkane. Alkane corresponding to alkane is greater in alkyl halide. Corresponding alkane पेक्षा alkyl halide चा boiling point जास्त आहे. का जास्त आहे? Due to polarity and higher molecular mass. Higher molecular mass. अल्केन मध्ये अल्केन पेक्षा अल्किल हॅलाइडची पोलॅरिटी जास्त आहे आणि हायर मॉलिक्युलर मास आहे. आता बॉइलिंग पॉइंट मित्रांनो, बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट हे डिपेंड, आपण टेम्परेचर दिला की बॉइलिंगचा लिक्विडचा स्टेट गॅसेस स्टेट मध्ये कन्वर्ट होतो. अगोदर सॉलिड असतो, सॉलिडचा लिक्विड, लिक्विडचा गॅसेस स्टेट मध्ये कन्वर्ट होतो. ही प्रोसेस आपल्याला 11वीला माहिती आहे. म्हणजे समजा जर पोलॅरिटी असेल तर Rx, एक Rx मॉलिक्यूल, दुसरा Rx मॉलिक्यूल, तिसरा Rx मॉलिक्यूल याच्यामध्ये काय राहणार? फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल. आणि अशी पोलॅरिटी कोणामध्ये? ह्या अल्केन मध्ये नाही. म्हणजे जर दोन मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर जास्त असेल, त्यालाच आपण वन डॉट फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा म्हणतो. हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर जास्त असेल तर त्यांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी लागते. समजा हा एक Rx मॉलिक्यूल आहे, हा एक Rx मॉलिक्यूल आहे, यांच्यामध्ये पोलॅरिटी आहे, म्हणजे दोन वेगवेगळे पोल्स आहेत, डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह, मग एकमेकांकडे अट्रॅक्ट होणार आणि ड्यू टू दॅट पोलॅरिटी वन डॉट फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीजेस. वन डॉट फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होतो आणि ते दोघांमध्ये काय होतात? एकमेकांमध्ये घट्ट अट्रॅक्ट होतात. हे हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा ही पोलॅरिटी ह्या अल्केन मध्ये नाही, म्हणून कंपॅरेटिव्हली Rx ची बॉइलिंग पॉइंट RH म्हणजेच अल्केन याच्यापेक्षा जास्त आहे. आता हा एक भाग झाला. पुन्हा अल्किल हलाइड मध्ये असतो. अल्किल हलाइड मध्ये Rx मध्ये समजा जर आपण इन सेम अल्किल हलाइड म्हणजे कार्बनची संख्या सेम असेल, CH2 CH2F CH3 CH2 Cl CH3 CH2 Br आणि CH3 CH2R असं जर असेल, म्हणजे इथं अल्किल चेन काय आहे? सारखी आहे. इफ अल्किल चेन इज सेम अल्किल चेन असेल आणि जर हॅलोजन ग्रुप, हलाइड ग्रुप हा जर वेगवेगळा असेल तर अशा परिस्थितीमध्ये ह्या चारही एक्झाम्पल मध्ये 1 2 3 आणि 4 या चारही एक्झाम्पल मध्ये बॉइलिंग पॉइंट कोणाचा असेल? अशा परिस्थितीमध्ये बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस इफ मोलार मास इन्क्रीजेस. If molecular weight increases, boiling point also increases because here van der Waals force of attraction increases. What happened here? Molecular weight किंवा molar mass ह्या एक नंबरच्या मॉलिक्यूल पेक्षा दोन नंबरच्या मॉलिक्यूलचा जास्त आहे. कारण आपल्याला क्लोरीन पेक्षा मास कोणाचा जास्त असेल? क्लोरीनचा जास्त आहे. क्लोरीन पेक्षा जास्त कोणाचा आहे? ब्रोमीनचा आहे. ब्रोमीन पेक्षा जास्त कोणाचा? आयोडीनचा आहे. म्हणजे मोलार मास असेल किंवा मॉलिक्युलर वेट असेल 1 2 3 4 पैकी एक पेक्षा जास्त दोन वाल्याचा आहे, याचा आहे, याच्यापेक्षा जास्तचा आहे, याच्यापेक्षा जास्तचा आहे. म्हणून काय होणार? बॉइलिंग पॉइंट कोणाचा जास्त असेल? एक नंबर पेक्षा दोन नंबरचा जास्त आहे, याच्यापेक्षा याचा जास्त आहे आणि याच्यापेक्षा याचा जास्त आहे. का? तर ड्यू टू इंक्रीज इन मोलार मास इन सेम अल्किल हलाइड with same alkyl group. If the halides atoms are different, then
boiling point increases according to their molar mass. The molar, why? If the molar mass increases, boiling point increases because it affects van der Waals force of attraction. van der Waals force of attraction याच्यामध्ये जास्त असणार, त्याच्यापेक्षा जास्त याच्यात असणार, त्याच्यापेक्षा जास्त याच्यात, त्याच्यापेक्षा जास्त 4 नंबर मध्ये. का? तर मोलार मास वाढला म्हणजे atomic size सुद्धा वाढली. If the atomic size increases, van der Waals force of attraction also increases. समजा हा एखादा मॉलिक्यूल असेल, समजा हा मी तुम्हाला माझ्या फिंगरवर काढून दाखवतो. हा आहे एक फिंगर समजा. हे दोन काड्या घ्यायच्या आपण. माझ्या बोटाच्या 2 काड्या किंवा याच्यापेक्षा दुसरं उदाहरण देतो. हा साइज असेल मॉलिक्यूलची साइज. त्याच्यापेक्षा दुसरा हा मोठा आहे, त्याच्यापेक्षा हा तिसरा मोठा आहे. साइज सपोज. मग हा मॉलिक्यूल हा एखादा कंपाऊंड असेल, अशा प्रकारचा एखादा कंपाऊंड असेल, याच्यामध्ये असले मॉलिक्यूल्स खूप असतील, याच्यामध्ये असे खूप असतील. पुन्हा इथं सुद्धा तसंच असेल. हा ए प्रकारचा सोल्युशन, हा बी प्रकारचा सोल्युशन, हा सी प्रकारचा सोल्युशन. पण हा त्या सोल्युशन मधला हा मॉलिक्यूल मध्ये van der Waals फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. सरफेस टू सरफेस अट्रॅक्शन असेल असा. तर इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जितका असेल त्याच्यापेक्षा जास्त ह्या ठिकाणी असेल, कारण इथं सरफेस जास्त मिळाला आहे त्यांना फोर्स ऑफ अट्रॅक्शन करण्यासाठी. मग जास्त जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मिळाला असेल तर इथं हे एकमेकाशी घट्ट बांधले गेलेले असतील, त्याच्यापेक्षा जास्त इथं सरफेस जास्त मिळाला, हा इतका लांब सरफेस मिळाला, हा इतका लांब सरफेस मिळाला. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय जास्त असणार. ए पेक्षा बी मध्ये van der Waals फोर्स ऑफ जास्त असेल, बी पेक्षा सी मध्ये van der Waals फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल, कारण इथं तुम्हाला सरफेस एरिया जास्त मिळाला. मॉलिक्युलर मास वाढला म्हणजे सरफेस एरिया सुद्धा वाढेल. मग अशा रीतीने काय होईल, इफ van der Waals फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीजेस, इट्स बॉइलिंग पॉइंट आल्सो इन्क्रीजेस. ते एकमेकांपासून दूर तोडण्यासाठी साधं उदाहरण देतो. आता मी इतकाच माझा बोट गृहीत धरतो, ह्याला मी असं धरले आणि ह्याला असं तोडायचं बघतो, इझिली तुटेल, इझिली एकमेकांपासून दूर होईल. पुन्हा आपण 2 काढे घेऊया माझ्या बोटाचे, हे एकमेकावर असे पेस्ट करूया. आता यांना तोडायचं, ह्यात थोडं जास्त लागेल. समजा बोट घेतला, ह्याला बाजूला करायला जास्त वेळ लागेल. बॉइलिंग पॉइंट मध्ये काय होतं, एका मॉलिक्यूल पासून एका मॉलिक्यूल मधला आणि दुसऱ्या मॉलिक्यूल मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होत जातो आणि तो गॅसियस स्टेटला जातात. त्याच पॉइंटला आपण बॉइलिंग पॉइंट म्हणतो. म्हणजे काय होणार, आता जर सरफेस एरिया जास्त मिळाला, मॉलिक्यूल जितका लार्ज असेल, जितका मोठा असेल, तितका काय होणार, त्याचा van der Waals फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होत जाणार. म्हणजे जसं van der Waals फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होत जाणार, तशी बॉइलिंग पॉइंट सुद्धा जास्त होणार. म्हणून सेम अल्किल हलाइड मध्ये इफ जर सेम अल्किल ग्रुप असेल आणि जर हलाइड्स वेगवेगळे असतील, तर त्या हलाइड्सच्या ॲटॉमिक साइज किंवा त्या मॉलिक्यूलच्या मॉलिक्युलर साइज जर वाढली तर काय वाढतं, बॉइलिंग पॉइंट सुद्धा वाढतो. आता पुन्हा आणखी लक्षात घ्या, मी आणखी एक एक्झाम्पल देतो. समजा हा CH3F आहे, पुन्हा CH3CH2F घ्या, CH3CH2CH2F घेऊ आणि पुन्हा शेवटी घेऊ CH3CH2CH2CH2F. हे 4 एक्झाम्पल घेऊ. आता हे 4 एक्झाम्पल की आपण लक्षात घ्यायचं की कोणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त असेल, बॉइलिंग पॉइंट कोणाचा जास्त असेल. तर आता मी आताच तुम्हाला माझ्या बोटाच्या एक्झाम्पलवर सांगितलं किंवा इथं सांगितलं, तर ज्याचा सरफेस एरिया जास्त असेल, जो सर्वात लांब असेल, एरिया जिथे जास्त मिळत असेल, तर तो काय असणार, त्याची बॉइलिंग पॉइंट सर्वात जास्त असणार. ह्याच्यापेक्षा हा जास्त लांब आहे, त्याच्यापेक्षा हा लांब आहे. म्हणजे atomic molecular size, if the molecular size increases, boiling point increases. Here what happened, molecular size म्हणजे पूर्ण मॉलिक्यूलची साइज इथं कमी आहे, त्याच्यापेक्षा जास्त इथं आहे, त्याच्यापेक्षा जास्त इथं आहे, म्हणजे मॉलिक्युलर साइज इन्क्रीज झाली. आता इथं पहा, मॉलिक्युलर साइज ही मॉलिक्युलर साइज झाली, त्याच्यापेक्षा याची मॉलिक्युलर साइज जास्त आहे. मॉलिक्युलर कंप्लीट मॉलिक्युलर साइज, समजा खुर्ची असेल तर खुर्चीचा एक लाकूड नाही, पूर्ण खुर्ची गृहीत धरायची. आता हे इथं मॉलिक्युलर साइज याच्यापेक्षा जास्त आहे, पुन्हा इथं ह्याच्यापेक्षा याची मॉलिक्युलर साइज जास्त आहे. ते दिसते तुम्हाला, एक ब्रिक्स दिसतात हे आहे, त्याच्यानंतर हा, त्याच्यानंतर एकमेकांपेक्षा मोठे आहे की नाही ते चौकोन, म्हणजे मॉलिक्युलर साइज इन्क्रीज झाली. इथं याच्यापेक्षा जास्त मॉलिक्युलर साइज इथं वाढली, इथं वाढली, इथं वाढली, म्हणजे सरफेस एरिया जास्त मिळाला, म्हणजे van der Waals फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढली. याचाच अर्थ काय, बॉइलिंग पॉइंट सुद्धा वाढलं. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू
मॉलिक्युलर साईज म्हणा, किंवा समजा जर सेम अल्किल ग्रुप घेतला तर आपण आणि हॅलोजनचे जर वेगवेगळे हॅलोजन अटॅच केले तर आपण त्याला म्हणू मॉलिक्युलर मास सुद्धा म्हणू. बॉइलिंग पॉइंट साईज वाढली, सारखा हॅलाइड ग्रुप असेल, साईज वाढली, बॉइलिंग पॉइंट वाढतो. पुन्हा मोलार मास जास्त असेल, मॉलिक्युलर मास जर जास्त असेल तर पुन्हा बॉइलिंग पॉइंट वाढतो. आता आणखी एक भाग मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. समजा ह्या तिघाचंच एक्झाम्पल घेऊया किंवा एक नवीन एक्झाम्पल मी तर तुम्हाला सांगतो. 4 कार्बन आहे तुम्हाला, 1 2 3 4. आता मी इथं हायड्रोजन लिहित नाही, वेळ खूप जास्त लागेल आहे. पुन्हा हा एक स्ट्रक्चर घेऊया, दुसरा स्ट्रक्चर घेतो मी. ह्याच 4 कार्बन ॲटमला C 1 2 3 4 1 2 3 हा एक स्ट्रक्चर झाला. आणि थर्ड एक स्ट्रक्चर घेतो C C C, इथं C आणि इथं मी काय करतो. आता बोर्डकडे बघा. ह्या तिघामध्ये 1 2 3 पैकी कोणत्या मॉलिक्युलची साईज जास्त आहे, मॉलिक्युलर साईज म्हणूया किंवा याला सरफेस एरिया म्हणू आपण. सोप्या भाषेमध्ये सरफेस घेऊया. मॉलिक्युलर साईज थोडं टेक्निकल वर्ड वाटतो. मॉलिक्युलर साईज कोणाची जास्त आहे, मोठी आहे, या 1 नंबरची मोठी आहे. आपल्याला डोळ्यानं कंपेअर करता येते, याला काय मेजरमेंटची गरज नाही. म्हणजे इथं मॉलिक्युलर साईज जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी इथं आहे, त्याच्यापेक्षा कमी इथं आहे. म्हणजे आपण गेस करू शकतो का ह्या तिघापैकी कोणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त असेल. तर मॉलिक्युलर साईज इन्क्रीजेस, सर्वात मोठी याची आहे. मग इथं काय होणार, बॉइलिंग पॉइंट कोणाचा जास्त असेल, बॉइलिंग पॉइंट जास्त असेल 1 नंबरचा, त्याच्यापेक्षा कमी असेल 2 नंबरचा, त्याच्यापेक्षा कमी असेल याचा. म्हणजे ह्या एक्झाम्पल मध्ये पहा, हा स्ट्रेट चेन आहे, हा ब्रँचिंग झाला, पुन्हा हा ब्रँचिंग झालेला आहे. हा स्ट्रेट चेन आहे, इथं एकच ब्रँचिंग आहे, इथं त्याची ब्रँचिंग वाढलेली आहे. म्हणजे ब्रँचिंग जर वाढली की सरफेस एरिया काय कमी होतो, कमी होतो. इफ ब्रँचिंग increases molecular size, or we may say surface area decreases. If the surface area decreases, van der Waals force of attraction also decreases. If van der Waals force of attraction decreases, means attraction between two molecules decreases, and therefore we can separate them easily. Means here we require less energy to separate them. Means here boiling point also decreases. Branching वाढली, मॉलिक्युलर साईज कमी झाली, मॉलिक्युलर साईज कमी झाली, सरफेस एरिया कमी झाला, सरफेस एरिया कमी झाला, van der Waals फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झालं, van der Waals फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झालं. म्हणजे इथं काय होणार, बॉइलिंग पॉइंट किंवा एनर्जी त्या दोघांना सेपरेट करण्यासाठी कमी लागणार. याचाच अर्थ काय होणार, बॉइलिंग पॉइंट ऑल्सो decreases. Means we may call here as, or we may write here, boiling point is inversely proportional to branching. आपण जनरली प्रिडिक्ट केले, बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर साइज ऑफ मॉलिक्युलर वेट, मॉलिक्युलर मास म्हणून. मॉलिक्युलर मास वाढला, बॉइलिंग पॉइंट वाढतो, किंवा मॉलिक्युलर साइज वाढली, बॉइलिंग पॉइंट वाढला. हे एक्झाम्पल. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रँचिंग इथं सांगितलं. हे झालं अल्किल हॅलाइड्सच्या बाबतीत. आपण थोडंसं आता हॅलो ॲलिड्सच्या बाबतीत पाहू. मी हा वर पूर्ण टाकतो. आता आपण पाहू बॉइलिंग पॉइंट इन हॅलो ॲलिड्स. हॅलो ॲलिड्स मध्ये पाहू. हॅलो ॲलिड्स मध्ये काय आहे, हॅलो ॲलिड्स म्हणजे कोण, एक्स वाले, हे तुम्हाला माहितीच असेल. बेन्झीन रिंग आणि एक एक्स, हे झालं हॅलो ॲलिड्स. आता हॅलो ॲलिड्स मध्ये बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट आपण स्टडी करू. बॉइलिंग पॉइंट ॲज वेल ॲज मेल्टिंग पॉइंट सुद्धा आपण स्टडी करू. काय होईल, लुक डॉट द बोर्ड. बॉइलिंग पॉइंट इन हॅलो ॲरिन, बॉइलिंग पॉइंट इन हॅलो ॲरिन इज नियरली सेम. ह्यामध्ये नियरली सेम आहे. एखादा 4-5 डिग्रीचा फरक असेल, नियरली सेम असते, ह्यामध्ये फरक नाही. फक्त फरक कुठे आहे, मेल्टिंग पॉइंट मध्ये फरक आहे. मेल्टिंग पॉइंट इज विथ डिफरन्स आहे मेल्टिंग पॉइंट मध्ये. आता काय होते, समजा मी एखादा एक्झाम्पल घेतो. सेम कंपाऊंड आहे,
Cl 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 एक्झाम्पल डायक्लोरोबेन्झीनचे सगळे एक्झाम्पल आहेत. दे आर आयसोमर्स ऑफ ईच अदर. आयसोमेरिक कंपाऊंड आपण घेतला डायक्लोरिनचा, डायक्लोरोबेन्झीन, डायक्लोरिन आहे डायक्लोरोबेन्झीनचा. आता हे सगळे कंपाऊंड्स काय आपण पाहिलं, बॉइलिंग पॉइंट इन हॅलोजेन्स नियरली सेम. यांच्यामधला जर बॉइलिंग पॉइंट आपण कंपेअर केला तर नियरली सेम आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण नियरली सेम म्हणजे 1-2 डिग्रीचा 4-5 डिग्रीचा फरक असेल. पण मेल्टिंग पॉइंट मध्ये फरक आहे. तो फरक आपण टेक्स्टबुक मध्ये चार्ट मध्ये दिलेला आहे, तो एक्सप्लेन करून सांगेल ना. तर हे फरक दिलेले आहे. तर आता इथं हा फरक कसा तयार झाला, तर इथं काय होते, मेल्टिंग पॉइंट मध्ये 2 फॅक्टर असतात. एक असतो व्हॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन तर आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तर आहेतच. त्याच्यामध्ये लंडन डायफ्राम फोर्स असेल किंवा डायपोल असेल. आता व्हॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण घेतला. व्हॅन डर वाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन सोबत पुन्हा मॉलिक्यूल जेव्हा सॉलिड असतो, सॉलिड स्टेट, मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय, मेल्टिंग पॉइंटचा बॉइलिंग पॉइंट मध्ये कन्वर्जन होणार. म्हणजे सॉलिडचा लिक्विड मध्ये कन्वर्ट होणार, लिक्विडचं गॅसेस स्टेट मध्ये कन्वर्ट होणार. सॉलिड इज कन्वर्टेड टू लिक्विड, लिक्विड इज कन्वर्टेड टू गॅसेस स्टेट. मग लिक्विड टू गॅसेस स्टेट कन्वर्ट करणं सोपं आहे, कारण लिक्विड मध्ये ऑलरेडी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन थोडा लूज असतो, पण सॉलिड मध्ये गच्च असतो, जास्त असतो. एक तर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, दुसरा काय असतो, क्रिस्टल लॅटिंग. तो क्रिस्टल कसा पॅक केलेला आहे त्यावर सुद्धा, क्रिस्टल लॅटिंग त्यावर सुद्धा अवलंबून असते. म्हणजे क्रिस्टल मध्ये जे वेगवेगळे ऍटम्स आहेत ते कशा रीतीनं पॅक केलेले आहेत त्याच्यावरून सुद्धा आपल्याला मेल्टिंग पॉइंट काय होतो, बदलत जातो. इथं काय होणार, समजा हॅलोजेन्स मध्ये जर सिमेट्रिक मॉलिक्यूल असेल तर त्याचा बॉइलिंग पॉइंट वेगळा असतो, आणि अनसिमेट्रिक मॉलिक्यूल असेल त्याचा बॉइलिंग पॉइंट वेगळा असतो. पहा इथं काय होणार, आता हा जर घेतला तर हा ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन होणार. याची सिमेट्री जर लक्षात घेतली तर हा मोस्ट सिमेट्रिकल मॉलिक्यूल आहे. म्हणजे याचा मेल्टिंग पॉइंट काय असणार, जास्त असणार. सिमेट्री म्हणजे आता तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. समजा सारख्या विटा असतील आपण आणि त्याची आपण जर भिंत बनवत असेल, ती भिंत काय होणार, गच्च भिंत बनणार. आणि समजा तुकड्याची भिंत बनवली, काही समजा विटकरी आपण चांगले घेतले आणि काही विटकरी समजा आपण तुकड्याचे घेतले आणि ती जर भिंत घेतली तर ती तेवढी टिकत नाही. म्हणजे सिमेट्री जर असेल, सिमेट्रिकल असेल तर ते 2 मॉलिक्युल्स काय होतात, क्रिस्टल लॅटिंग आपण जसा म्हणला त्यांची क्लोज पॅकिंग होते, अशी क्लोज रित्या पॅकिंग होते जर सिमेट्रिक असतील तर. म्हणून क्लोज रित्या पॅकिंग झाली आणि यांना दूर करायचं म्हणजे काय लागणार, आपल्याला एनर्जी इथं थोडीशी जास्त लागणार, एनर्जी जास्त लागेल. म्हणजे इथं काय होणार, हा मोस्ट सिमेट्रिक असल्यामुळे ह्याचं मेल्टिंग पॉइंट जास्त असेल, त्याच्यापेक्षा याचा मेल्टिंग पॉइंट आणि त्याच्यापेक्षा याचा मेल्टिंग पॉइंट, अशा रीतीने मेल्टिंग पॉइंट हा व्हेरिएबल होतो डिपेंडिंग अपॉन देअर क्रिस्टल लॅटिंग किंवा डिपेंडिंग अपॉन देअर क्लोज पॅकिंग टुवर्ड द व्हेरियस ॲटम इन द गिवन एक्झाम्पल. आता काय होईल, म्हणजे इथं आपण पाहिलं की कशा रीतीनं सिमेट्रीवर त्यांचा मेल्टिंग पॉइंट अवलंबून असतो. म्हणजे इन हॅलोजेन्स मेल्टिंग पॉइंट इज डिफरंट बट बॉइलिंग पॉइंट इज नियरली सेम. व्हाय दिस इज डिफरंट? ड्यू टू क्रिस्टल लॅटिंग वी मे से वन ऑफ द पॉइंट and depends upon its symmetry. Here we have completed boiling point. Now next point we will see solubility. आता solubility of alkyl halide आपल्याला पाहिजे. Solubility alkyl halide ची पाहूया. X. आता काय solubility होणार? जनरली आपल्याला माहित आहे पोलार जर स्पेसिस असेल तर पोलार सॉल्व्हेंट मध्ये विरघळतो. सेम टू सेम सोल्युबल होतोय आपल्याला माहिती आहे. जसं समजा वॉटर घेतला, वॉटर इज अ पोलार, वॉटर HOH डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह म्हणजे हा पोलार आहे. आणि समजा याच्यात NaCl टाकला निगेटिव्ह पॉझिटिव्ह, हा ऑटोमॅटिकली विरघळून जातो कारण ह्याच्यामध्ये बॉन्डिंग तयार होते. हा पॉझिटिव्ह ह्या निगेटिव्ह कडे जातो, हे निगेटिव्ह ह्या पॉझिटिव्ह कडे हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात, हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतात.
हायड्रोजन बॉन्डिंग तयार करतात आणि हे एकमेकांमध्ये अट्रॅक्ट झाल्यामुळे ते सोल्युबल वाटतात आपल्याला आणि विरघळलेलं आपल्याला दिसते. मग म्हणून आपण म्हणतो की सेम मॉलिक्यूल सेम सॉल्व्हेंटमध्ये विरघळतो. सेम सॉल्व्हेंट मध्ये आपण सोल्युबल होतो असं आपण त्याला म्हणतो. सेम टू सेम सोल्युबल होतो. म्हणजे जर समजा पोलार असेल मॉलिक्यूल तर पोलार सॉल्व्हेंट मध्ये विरघळतो. नॉन पोलार जर सॉल्व्हेंट असेल त्यामध्ये नॉन पोलार मॉलिक्यूल्स हे काय होतात विरघळतात. हे आपल्याला माहिती आहे. पण आता इथं आपण लक्षात घेऊया, हा वॉटर आहे. ऑलरेडी आपण इथं मी काढलेलंच आहे. हा वॉटर, त्या वॉटर मध्ये आपण आता अल्किल ग्रुप घेऊ. अल्किल हलाइड घेतला. यावर सुद्धा डेल्टा निगेटिव्ह, सॉरी इथे डेल्टा पॉझिटिव्ह आणि इथे डेल्टा निगेटिव्ह येणार. आता आपण प्रचलित प्रथेप्रमाणे काय म्हणणार की आपण हा डेल्टा निगेटिव्ह ह्या डेल्टा ऑक्सिजन कडे जाईल, हा ह्या डेल्टा पॉझिटिव्ह कडे जाणार, हायड्रोजन बॉन्डिंग इथे तयार होणार आणि RH ह्या वॉटर मध्ये विरघळणार. म्हणजे हा जरी पोलार असला तरी आपल्या ज्ञानाप्रमाणे हा पोलार असल्यामुळं हा पोलार विरघळून जाणार असं आपल्याला वाटतंय. पण इथं तसं होत नाही. का होत नाही याच्यासाठी दोन कारण आहेत. पहिला कारण सांगतो. आता हा जर वॉटर मॉलिक्यूल घेतला आपण, इथं वॉटर मॉलिक्यूल HOH, दुसरा एक वॉटर मॉलिक्यूल घेऊया आपण OHH, डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह घेऊन घेतो. यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग, यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग. तर आता अल्किल ग्रुपचं जर उदाहरण घेतलं, RH डेल्टा निगेटिव्ह आणि डेल्टा पॉझिटिव्ह, इथे डेल्टा निगेटिव्ह घेतो मी, इथे पुन्हा डेल्टा पॉझिटिव्ह घेतो. ह्यामध्ये बॉन्ड व्हायला पाहिजे. म्हणजे हा जो दोन वॉटर मॉलिक्यूल आहे, ह्या दोन वॉटर मॉलिक्यूल मधला हा हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करून, हा बॉन्डिंग असलेला हायड्रोजन बॉन्डिंग हा ब्रेक करून हा मॉलिक्यूल इथं याच्याशी बॉन्डिंग झाली पाहिजे आणि नवीन हायड्रोजन बॉन्ड तयार झाला पाहिजे. इतकी एनर्जी या अल्किल हलाइड मध्ये नाही. म्हणजे हा बॉन्ड ब्रेक करून याच्यासोबत बॉन्ड ब्रेक होईल इतकं एनर्जी इथं डेव्हलप होत नाही. म्हणून काय होणार, हे एक पहिला पॉइंट सांगतो मी की वॉटर मध्ये अल्किल हलाइड हे सोल्युबल होत नाहीत. आता दुसरा पॉइंट, अल्किल हलाइड, हा जो अल्किल हलाइड आहे इथं डेल्टा अल्किल हलाइड हा पोलार आहे. ह्या पोलार बॉन्ड कसा डेव्हलप झाला की यामध्ये हा X मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, दुसरा हा डेल्टा पॉझिटिव्ह. ह्या मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह मुळे काय होते, हा जो बॉन्ड डेव्हलप झाला त्या मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह हलाइड मुळे काय होतं, हा जो पोलार बॉन्ड इथे तयार झाला लगेच दुसऱ्या अल्किल हलाइड त्या मॉलिक्यूल मध्ये असलेल्या अल्किल हलाइड सोबत बॉन्डिंग तयार करतो. अशा रीतीने ही बॉन्डिंग तयार होते. पुन्हा मी इथे दाखवतो RH डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह, ही बॉन्डिंग तयार होते. डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह ही बॉन्डिंग तयार होते आणि वॉटरला चान्स मिळत नाही की ह्यांच्या सोबत बॉन्डिंग करण्याचा. म्हणून हे जे अल्किल हलाइड आहे, हा अल्किल हलाइड is not soluble in polar solvent. मग हा नॉन पोलार सॉल्व्हेंट मध्ये सोल्युबल होतो. दिस इज द solubility of alkyl halide. Here I have given data for bond parameter, boiling point and etc.